नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. खास करून आपल्या राज्यातील पीक कर्ज घेणाऱ्या म्हणजे की येणाऱ्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी विविध बँकांच्या वतीने आपल्या शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज जे आहे ते देण्यात येत असते. आणि आता अशाच पीक कर्ज घेणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आणि ती म्हणजे की आता यंदा पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. आणि ती म्हणजे की आता पीक कर्जाच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली असून आता आपल्या शेतकरी बांधवांना 3 लाखापर्यंतचे पीक कर्ज मिळत होतं, तर ते आता 5 लाखापर्यंत देण्यात येणार आहे. आणि याचा महत्त्वाचा विषय म्हणजे की अकोला जिल्ह्यातील 1,60,000पेक्षा जास्त शेतकरी जे आहेत तर ते आपल्या खरीप हंगामामध्ये पीक कर्ज घेत असतात. आणि या शेतकऱ्यांना वर्षाकाठी बिनव्याजी पीक कर्ज जे आहे तर देण्यात येत असते. आणि यामध्ये 1 एप्रिल 2025 पासून यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की आत्तापर्यंत आपल्या शेतकरी बांधवांना 3 लाख रुपयापर्यंतचं पीक कर्ज जे आहे तर ते देण्यात येत होतं. आणि आता पीक कर्जाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली असली तरी सोयाबीन, कपाशी, तूर या मुख्य पिकांच्या कर्जाच्या रकमेत मात्र वाढ करण्यात आलेली नाही. आणि सोयाबीन पिकासाठी 60,900 रुपये प्रति हेक्टरी पीक कर्ज देण्यात येत असते, तर कपाशीसाठी 73,500 रुपये आणि तुरीसाठी 50,820 रुपये एवढं जे काय आहेत तर ते पीक कर्ज देण्यात येत असते. आणि मूग व उडदाच्या पीक कर्जाच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली असून पूर्वी मूग आणि उडीद पिकासाठी 22,800 रुपये पीक कर्ज देण्यात येत होते, परंतु आता 23,940 रुपये एवढं पीक कर्ज देण्यात येणार आहे. परंतु महत्त्वाचं म्हणजे की आता 2 लाख कर्ज हवे असल्यास आपल्या शेतकरी बांधवांना सर्च रिपोर्ट जो आहे तो लागणार आहे. कारण की शेतकऱ्यांना आतापर्यंत 1,60,000 रुपये पीक कर्ज हवे असल्यास त्यांना सर्च रिपोर्ट जो आहे तो काढावा लागत होता. आणि यामध्ये आता वाढ करण्यात आली असून आता 2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कर्ज काढायचं असेल तर शेतकऱ्यांना सर्च रिपोर्ट जो आहे तो काढावा लागणार आहे. आणि अगोदरच्या शेतकऱ्यांना 1,60,000 रुपयांचं पीक कर्ज जे आहे त्यासाठी तो रिपोर्ट आहे तो लागत होता. आणि सर्च रिपोर्ट बँकेने ठरवलेल्या वकिलाकडून काढावा लागतो आणि त्याकरता 3 ते 5,000 रुपयापर्यंतचा खर्च येत असतो. तर आता महत्त्वाचं म्हणजे की रक्कम वाढवल्यामुळे शेतकऱ्यांना जो आहे तो दिलासा मिळाला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की मागील वर्षी आपल्या अकोला जिल्ह्याला खरीप हंगामात पीक कर्ज वाटपाकरता 13,000 कोटी रुपयांचं उद्दिष्ट जे आहे तर ते दिलं होतं. आणि या 13,000 पैकी आपल्या अकोला जिल्ह्यातील बँकांनी जवळपास 1,152 कोटी रुपयांचं जे आहे तर ते उद्दिष्ट पूर्ण केलं आहे. म्हणजे की जवळपास 87% जे पीक कर्ज आहे तर ते वाटप केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे की जे काही आपलं महाराष्ट्र शासनाच्या वतीने पीक कर्ज वाढीचा निर्णय घेण्यात आला असला तरीसुद्धा बँकांना मात्र याबाबत आदेश देण्यात आलेले नाहीत. आणि 1 एप्रिल 2025-26 या वर्षाकाठी पीक कर्ज वाटपास सुरुवात होणार आहे. आणि त्यामुळे यापूर्वी बँकांचे आदेश येण्याची शक्यता असल्याचं अकोला लीड बँकेच्या व्यवस्थापकांनी सांगितलं आहे. आणि याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे, कारण की शासनाने शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपाच्या मर्यादेमध्ये वाढ केली आहे. परंतु महत्त्वाचा विषय म्हणजे की अजून जे काही शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस, तूर या पिकासाठी जे काही पीक कर्जाचे रक्कम ठरवलेली आहे तर यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. आणि त्यामुळे 5 एकरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही. तर या शेतकऱ्यांना जेवढे कर्ज मिळत होते तेवढेच कर्ज जे आहे तर ते मिळणार आहे. परंतु जर पिकाच्या मध्ये वाढ झाली तर मात्र त्यांना नक्की फायदा होणार आहे. तर पाहू शकता तुम्ही की सोयाबीनसाठी जे काय कर्ज मिळत होतं तर कोण्या पिकाला किती कर्ज आहे की हेक्टर रक्कम जी आहे तर देण्यात आलेली आहे. खास करून तुम्ही इथे स्पष्टपणे पाहू शकता की सोयाबीनला 60,900 रुपये, कपाशीला 73,500 रुपये, तुरीसाठी 50,820 रुपये आणि मुगासाठी 22,800 रुपये आणि उडदासाठी 22,800 रुपये ही जी काय रक्कम आहे तर ती हेक्टरीमध्ये रक्कम आहे. आणि ही जुनी आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे की 2024मध्ये किती रक्कम मिळत होती आपण पाहिली आहे. आणि त्याच्या समोरच्या रकण्यामध्ये आपल्याला 2025मध्ये किती रक्कम मिळणार आहे तर ते आपल्याला इथेच पाहायला दिसत आहे. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.